आणि या वर्षापासून तुल्यावर गंभीर राखा. श्री पांडुरंग धर्म बाहेर येण्यापर्यंत ते आपण त्या ठिकाणी दीपप्रज्वलन करायचं आहे. कॅमेऱ्यातून दाबलोय मी, कॅमेऱ्यातून दाबलोय. सर्वज्ञ बारे चांगला असा प्रयत्न तिचा नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी कशीच बात तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. माझे आदर्श, माझे वडील तसेच सर्व ईश्वर रूपी शक्तींना मानवंदना करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. काल रात्री आपण 2:30 वाजता आपला कार्यक्रम संपूर्ण आटपला. त्याच्यानंतर कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल. तमाशा झाला. तमाशानंतर आपण थोड्या वेळेस गेटवरती काम बघत होतो. त्याच्यानंतर झोपायला जवळजवळ 3 वाजले. आज सकाळी 7 वाजता उठलो आणि आज सुवर्ण महोत्सवाला सुरुवात होणार आहे. आजपासून 19, 20, 21, 22 असे 4 दिवस हा कार्यक्रम आहे. तर आता सुवर्ण महोत्सवाला नारळ देऊन पुढे कार्यक्रम सुरू होतील. तर आज रक्तदान शिबिर, रात्री महिलांच्या स्पर्धा, तसेच भव्य दिव्य बक्षीस सोडत आणि काही लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. तर आपण ते आज पाहणार आहोत. तर मंडळी आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन आता होईल, नारळ दिला जाईल, तसेच गाराणं म्हटलं जाईल आणि ह्या सुवर्ण महोत्सवाचं सुरुवात होईल. त्याच्यानंतर रक्तदान शिबिर चालू होईल आणि त्यानंतर पुढे असे बरेच उपक्रम आहेत तर ते सुरू होतील. चला तर मग त्या सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊया. स्टेजजवळ आपण आता पोहोचलेलो आहोत. कॅमेऱ्यातून दाबलोय मी, कॅमेऱ्यातून मान्यता करून दे. देवा याच्यात काय इडा पिडा तेवढा दूर कर. आपणावर उभा राहा. ह्या वर्षापासून तुझ्यावर विषय महत्वाचा, राखणावर उभा राहा. तो राखणदार धरल तेव्हाच तुम्ही त्या दगडीवर येऊन बसायचं. माहित आहे तुम्हाला? आपण अगरबत्ती हातात काढी होती तेव्हा देवा महापुरुष बाबा तू सुवारी पिंडी पाण्यावरच्या देवा तू उभा राहा. मुलांनी कार्यक्रम सालाबाद प्रमाणे सत्यनारायणची महापूजा योजली आहे. त्या निमित्ताने तुला नारळ शेला देता. काही देवा याच्या तिडा पिढा इग्न येईल एवढं दूर कर. राखणावर उभा राहा आणि देवा बघ ही मुलं आलेली आहे त्यांना आनंदानं कार्यक्रम करायला आपला सहकारी हो आणि या वर्षापासून तुल्यावर गंभीर राखा.
साफसफाई करणार कोण विकत दिसतोय पण रॅक नाही भेटल्या तर 12 तरी छोट्या छोट्या घेऊन सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे. इथे थोड्या वेळात तयारी चालू पहिल्या दिवसाची सुरुवात या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करून करतोय. सन्माननीय आजचे आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री पांडुरंग दगडू भारे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी दीपप्रज्वलन करायचं आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते अर्जुन रत्ना आगे
थोड्याच वेळात रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे. सगळे आपले गावकर मंडळी इकडे जमलेली आहेत. तर मंडळी आता सामधील एक उपक्रम म्हणजेच रक्तदान शिबिर आता पार पडलं आहे आणि थोड्याच वेळात आता लहान मुलांच्या स्पर्धा चालू होणार आहेत, जो आपला दुसरा उपक्रम आहे. त्याच्यानंतर महिला मंडळाच्या स्पर्धा आहेत आणि त्याच्यानंतर नंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे बरेच कार्यक्रम आहेत. तर आता हा रक्तदान शिबिर तिकडे चालू आहे स्टेजवरती, ते आपण आता पाहणार आहोत आणि इकडे लहान मुलांच्या स्पर्धांची तयारी चालू आहे. काय बोलले ते सिस्टोले कमी आहे ना. नाही देऊ शकत नाही. बसतो 10 मिनिटं करणार आहे मी. लगेच वाढायची काल झोप झाली ना. झालं नव्हतं तिचं काय. नो डॉक्टर. श्वास घे. मंडळी तिकडे कार्यक्रम सुरू झाले, लहान मुलांच्या स्पर्धा सुरू झाल्यात आणि आम्ही इकडे रस्त्यावर धावतोय. थोडीशी काय ती प्रॅक्टिस करून घेत आहेत मुलांची. सूरज धावल चमचा गोटीची. कशी दिसतो ना मी बरोबर. हळूहळू जायचं, हळूहळू चला.
टाळ्या टाळ्या लहान मुलांसाठी टाळ्या वाजवल्या. चला जे स्पर्धेत बाहेर होता ना अगदी आरामात विराट विराट कौस्तुभ विराट कौस्तुभ जातो आणि तो धोरणात चुकलाय. विराट असा कामगिरी करतोय आपण पाहूया. विराट या आताच्या राऊंडला अंगणवाडी गट मुली चिन्मयी आडवे सर्वज्ञ ज्ञानी सोलकर आरामात चालायचं आहे. सर्वज्ञाला जिंकण्याची सुवर्ण संधी पाहूया. अगदी झोपेत गेली तरी ती जिंकेल. एकटी स्पर्धा कोणी डिस्टर्ब करू नये. जाईल ती हळूहळू आरामात. फक्त 3 स्पर्धक या स्पर्धेत होते आणि त्यात एकमेव अशी स्पर्धा सर्वज्ञ बारे चांगला असा प्रयत्न तिचा या ठिकाणी दिसतो. अंगणवाडी या गटासाठी दुसरी स्पर्धा या ठिकाणी आता घेतली जाते. स्पर्धेचं नाव आहे बुक बॅलन्स. ही स्पर्धा अंगणवाडी गटासाठी मुलांसाठी खास स्पर्धा बुक बॅलन्स. स्पर्धकांनी लाईनअप व्हायचं आहे. स्पर्धकांना व्यवस्थित अशा सूचना देते. कुणीही मुलांना गडबड करू नये. लहान मुलं आहेत. अंगणवाडी मुले बुक बॅलन्स स्पर्धा सुरू झाली. हळूहळू चालायचं आहे. विराट अशी कामगिरी करताना दिसतो. विराट अंतिम दिशेच्या दिशेने पाहूया कोण जात आहे. तनुषचा प्रयत्न फसलेला आहे. पाहूया 2 नंबर आणि चांगला प्रयत्न या ठिकाणी. चला ज्ञानी सोलकर स्पर्धा सुरू झालेली आहे. ज्ञानी हळूहळू पुढे बसलेला आहे. लाईनच्या दिशेने प्रयत्न चालू आहे. पाहूया मुलगी स्पर्धा चालू होते मुलींसाठी. चमचागोटी स्पर्धा आणि या ठिकाणी नाव नोंदणी चालू आहे. त्याला आरामात यायचं आहे. रुद्रा 2 3 आले संचित आहे का? ये टाळ्या संचित ए धावा आयुष्य नदी हर किरी वाली कौन है? ये मछली जानी है ये तो तू काही जाणार जानू इथे कमी झाली मंडळी दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि अजूनही स्पर्धा चालू आहेत. 3चा टायमिंग दिला. महिला मंडळाच्या स्पर्धा चालू होणार आहेत. आणि तेवढ्याच थोड्या वेळात आपण घरी जाऊन येऊया. सकाळपासून नाश्ता वगैरे काही केलेला नाही तर. आणि आपलं SD कार्डसुद्धा फुल झाले.
मॉप व्हिडिओ काढलेले आहेत. मॉप म्हणजे भरपूर गावच्या भाषेमध्ये त्याला मॉप म्हणतात. आणि इकडे बघा प्रॅक्टिस चालू डान्सची. होतंय की नाही? तू तिथे नको ते मागची व्हिडिओ काढलेस ना, आता परत परत काढ. संध्याकाळचे 5:30 वाजले. आता महिला मंडळाच्या स्पर्धा चालू झाल्या आहेत. संपूर्ण आपलं आज दिवसभराची जी दुपार आहे ना ती पूर्ण रिहर्सलमध्ये गेली, कारण आज रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत आणि त्याची खूप जय्यत तयारी चालू झालेली आहे. आणि त्याचा जे त्याचे बॅकस्टेजला जो फुटेज आहे ते तुम्ही आता पाहिलंच असेल. चला तर मग आता आपण महिला मंडळाच्या स्पर्धा बघूया. लेट झाला वर जायला ह्या स्पर्धेचा टायमिंग आहे ना तो 1 मिनिट असेल. त्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कप हे या बाजूकडून त्या बाजूकडे घेऊन जायचे.
जो जास्तीत जास्त कप घेऊन जाईल तो या स्पर्धेचा विनर असेल. सगळे टाळ्या वाजवायच्या. पडला खाली शबाश शबाश. आता हात लावा काय झालं ते स्पर्धेचा टाइम बघायचा आहे पंचांनी. असं नाही जाणार. नाही होत असं नाही जाणार. हे भक्ती कर तू नाही होत आता फुगला तरी चालेल. नाही बाबा कसा फुगणार अरे वहिनी सतत द्यायला. खूप चांगल्या रीतीने ही स्पर्धा खेळली जाते. बाबूला सांगितलं बाबूला अरे त्यांचा तरी पण 3 हे धावत धावत धाव सती धाव धाव हात लावायचा नाहीये, तो काउंट केला जाणार नाही कप. फुग्याला हात नाही लावायचा आहे. फुगा फुगवला असं डायरेक्टली तो घेऊन यायचा आहे दुसऱ्या बाजूला. असं दाबून ठेव तोंडात. फूक फूक पटकन हवा गेली दाबून ठेव म्हणून. खूप चांगला प्रयत्न मनुजा बारे यांच्याकडून. तुमच्या 2 मिनिटाचा टायमिंग आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. चालेल चालेल तो लाईनीच्या बाहेर. नाही नाही या 2 मिनिटं आहेत. झाले काय फुग्याला जर हात लावला तर तो काउंट केला जाणार नाही. फुग्याला हात नाही लावायचा आहे. पंचांग लक्ष लावायचं आहे. फुग्याला हात नाही लावायचा आहे. फुग्याला हात
करू नका, अन्यथा देणगी वसूल केली जाईल मंडळाकडून. अरे चला प्रियांका पहिला राऊंड आत्ताचा पूर्ण करते. नवऱ्याकडून बरेच अपेक्षा आहेत. चला आदिती. हो हवेचा परिणाम. या ज्या स्पर्धक या ठिकाणी दिसत आहेत या गेल्या वर्षीच्या बऱ्याचशा स्पर्धेमध्ये विजेते स्पर्धक आहेत. अभि घे काय चला वंदन आयोसाठी काय झाले पाहिजे. सगळ्यात तरुण महिला या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झालेली दिसते. चला बऱ्याचशा बाहेर वाजता सुद्धा पहिल्या दिवसापासून या आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे. त्या सर्व माई वस्तीचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. लक्षात ठेवा या राऊंड मधून 2 महिला बाहेर जाणार आहेत. कोण नशीब आजमावतोय पाहूया. झालं कल्याण. एक ची बराबरी आणि खोकरा जाने मध्ये लेग स्पिनर. पण काहीसा टेनिस बॉल नाही खेळताना आता तर बॉल दिसत नाहीये आणि स्टंप पण दिसत नाही. डायरेक्ट हिट ओके. सेकंड बॉल मध्ये डायरेक्ट हिट. नरेश टोकरे अर्ध्या पिचवर जाऊन बॅटिंग करणारा. नरेश त्याचा दुसरा चेंडू. नरेश मी पहिलाच बोलतो अर्ध्या पिचात बॅटिंग करणारा नरेश. खूपसा अनुभव. अजय खोकरे. सुदर्शन खोकरे जाने म्हणजे कीपर पण सध्या काही अनुभव ढासळलेला आहे. सध्या खूपसा फरक पडलेला आहे त्यांच्या बॉलिंग मध्ये. पण काहीसा बॉल दिसत नाही त्यांना आता आणि स्टंप पण दिसत नाही. किशोर बारे. तर मंडळी व्हिडिओ एन्जॉय करताना ऑफकोर्स करत असाल कारण आम्ही आता इथे गावी कोकणामध्ये ना आमच्या यंदाच्या सुवर्ण महोत्सवामध्ये खूप धमाल मस्ती करत आहोत. खूप मजा येते आणि आजचा हा पहिला दिवस सुवर्ण महोत्सवाचा आजचा हा पहिला दिवस आणि आजच्या ह्या दिवसाची आता हळूहळू सांगता होत आहे. आता दिवस जसा जसा मावळत जातोय ना तसं तसं ह्या सुवर्ण महोत्सवाची शान अजून वाढत चाललेली आहे. अजून ह्या कार्यक्रमाला रंग चढत आहे. तर अजून आपले बरेच कार्यक्रम बाकी आहेत पण दिवसभरामध्ये आपले सुद्धा बरेच छान छान कार्यक्रम झाले. ते कार्यक्रम असे की सकाळी आपण सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन केलं
पहिला आपण नारळ दिला देवाला, त्याच्यानंतर गाराणं घातलं, नंतर दीपप्रज्वलन केलं आणि नंतर रक्तदान शिबिराला सुरुवात केली. त्यानंतर आपला दुसरा कार्यक्रम म्हणजे आपण लहान मुलांचे वगैरे खेळ घेतले. लहान मुलांचे म्हणजे अगदी चिमुरड्यापासून ते 7वी 8वी 9वी प्रत्येक वयोगटातील मुलांचे आपण विविध स्पर्धा घेतल्या. त्याच्यानंतर आपण महिला मंडळाचे खेळ बघितले, नंतर पुरुष मंडळींचे खेळ झाले. अशा प्रकारे बरेच उपक्रम आज आपण राबवले. तर मंडळी हे सगळे उपक्रम राबवत असतात. दुसऱ्या बाजूला आपली सगळी इतर मंडळी नाटकाची रंगीत तालीम, तसंच आज संध्याकाळी आपला जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे, आपल्या ज्या सुवर्ण महोत्सव आत्ताचा चालू, आपला जो आज सुवर्ण महोत्सव चालू आहे, त्या सुवर्ण महोत्सवाचा आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची सांगता ही सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगीत तालीम आता आमच्या घरी चालू होती, त्याचा तुम्ही व्हिडिओ आता पाहिलेला असेल. आणि हा सगळा दिवसभरामध्ये आपल्या वाडीमध्ये कार्यक्रम चालू असताना वाडीच्या बाहेरसुद्धा आपले काही उपक्रम राबवले जात होते. आमचं जे मंडळ आहे श्री सुकाईदेवी तरुणवंशी मंडळ, या मंडळाने वर्षभर अगोदरपासूनच ह्या सगळ्या कार्यक्रमांचे किंवा ह्या उपक्रमांचे नियोजन केले होते आणि ह्या नियोजनानुसारच आजचे हे सगळे कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत, ते योग्यरित्या पार पडत आहेत. आणि हे सगळे कार्यक्रम चालू असताना ही वाडीमध्ये सगळे उपक्रम राबवत असताना वाडीच्या बाहेरसुद्धा आपले बरेच उपक्रम राबवले गेले. आपल्या मंडळातल्याच काही सभासदांना ही कामगिरी वाटून दिली होती आणि त्यांनी ही कामगिरी उत्तमरित्या पार पाडली. तळवली गावातल्या काही शाळांना त्यांनी भेट दिली, तसेच शाळकरी मुलांना शैक्षणिक वस्तू तसेच खाऊ वाटप केला. त्याचे काही व्हिडिओज आहेत किंवा फुटेज आहेत ते मी आता पाहणार आहात, तर त्याचा तुम्ही आनंद घ्या. तर मंडळी आता वेळ आहे संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:30-7 वाजलेले आहेत आणि आता संध्याकाळी 7 वाजता साणेवरती सगळेजण पुन्हा एकदा जमा होतील, कारण आज संध्याकाळी साणेवरती ठीक 7 वाजता देवीच्या गोंधळाला सुरुवात होईल. देवीचा गोंधळ हा एक आमची जुनी प्रथा आहे. तर मंडळी आमच्या गावी तळवली गावची ग्रामदेवता आई श्री सुकाई देवी आणि पेव्याची ग्रामदेवता आई श्री झोलाई देवी या दोन्ही सख्या बहिणींची साणेवरती भेट होते. आणि या भेटीचा सोहळा जर तुम्ही पाहिला नसेल तर मी वरती आयकॉनमध्ये ती लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही हा 2 सख्या बहिणींच्या भेटीचा सोहळा जाऊन पाहू शकता. तर ह्या 2 बहिणींच्या भेटीचा सोहळा झाल्यानंतर ह्या बरेच भाविक मोठ्या संख्येने ह्या सोहळ्यासाठी उपस्थित असतात. तर ह्या 2 बहिणीची भेट झाल्यानंतर साणेवरती येणाऱ्या पहिल्या बुधवारी किंवा शुक्रवारी किंवा रविवारी असा जो कोणता वार भेटेल त्या वाराच्या दिवशी देवीचा गोंधळ घातला जातो. या देवीच्या गोंधळामध्ये पहिली अशी प्रथा होती की देवीला 4 पायाचा बोकड बळी दिला जायचा, पण आता ती प्रथा बरेच वर्षापूर्वी मोडली गेली आणि आता देवीला कोंबड्यांचा बळी दिला जातो. तर मंडळी ह्या बळी दिलेल्या कोंबड्या आहेत ना, त्या शिजवून त्याचं मांसावर जेवण बनवून भाविकांना साणेवरती भातासोबत वाढला जातो. तसेच पूर्वापार चाललेल्या प्रथेनुसार देवीच्या पूजेचा मांड भरून वडाच्या पानामध्ये ज्या वाती आहेत ना, त्या वाती प्रज्वलित करून पारंपरिक गोंधळाचं नृत्य केलं जातं. ते नृत्य आता तुम्ही आता पाहणार आहात. चला तर मग त्या नृत्याचा आस्वाद घेऊया.
उत्सवाचे जे पहिला दिवस होता त्या पहिल्या दिवसाची सांगता झालेली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम खूप छान आणि उत्तमरित्या पार पडला. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन, समूह गायन तसेच विविध लहान मुलांचे महिला मंडळाचे डान्स झाले. ते डान्स तुम्हाला जर पाहायचे असेल त्याची लिंक मी मला वर खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वर आयकॉनमध्ये दिलेली असेल. तिथे जाऊन तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. तर तुम्हाला मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ इतक्या शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्ही सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.